हाय हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आज ही घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ लागला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की माकड दिसलेलं आहे. आणि हो, माकडाने असं काय केलं की ते माझी रेसिपीज फसलेली आहे. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. पण आता सर्वात आधी इथं काय केले, 2 कांदे असे आहेत ना, तर मोठे मोठे मी गोल राऊंड शेपमध्ये कट करून घेतले. आणि हो, त्याचा बेरिस्ता तयार करून घेतलाय, ते तुम्हाला दाखवलेला आहे. 3 ते 4 ते मी काय केले, बटाटे घेतलेले आहे, त्याची साल वगैरे आहे ते काढून घेतली. असे मोठे मोठे त्याचे काप तयार करून घेतलीत. आणि नंतर मी काय केले, त्याला स्वच्छ धुतल्याच्या नंतर एक बाउलमध्ये ॲड केलेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हे काय करतोय ते तर तुम्हाला कळलंच असेल थंबनेलवरून किंवा टायटलवरून. तेच इथं आपण प्रोसेस चालू आहे. तर आपण इथं काय केले, दही जवळपास इथं मी 1 वाटी दही इथं घेतलेली आहे, आपला होममेड मसाला. आणि हो, जिथं काय केले मी मटन मसाला 1 टेबलस्पून घेतलेला आहे, चिकन मसाला 1 टेबलस्पून घेतलेला आहे, हळद घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि पुदिना, थोडीशी कोथिंबीर. तर मी काय केलं माहिती का, स्वच्छ धुतल्याच्या नंतर आता ह्याला काय केलं, मस्तपैकी 2 ते 3 तासासाठी ह्याला मी रेस्टला ठेवणार आहेत. जशा प्रकारे चिकन दम बिर्याणी बनवतात तशाच पद्धतीने मी तुमच्यासाठी ना, जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी खरंच मी खूप सुंदरपैकी असं तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे. तर विनंती करते की ही जी रेसिपी आहे ना, अजिबात स्किप करू नका. खूप सुंदर अशी रेसिपी आहे. तर बटाट्याला नाही तर मी मॅरिनेट करून ठेवलं होतं जवळपास ना 3 ते 4 तासांसाठी. तर जे दही वगैरे आहे, जे मसाले आहेत ना, बटाट्यामध्ये खूप छानपैकी उतरतील अशा पद्धतीने इथं मी बटाटे जे आहेत ना, तर मस्तपैकी 2 ते 3 तासासाठी भिजून घेतलेत. तुम्ही पाहिले असेल की इथे मी काय केले, कढईमध्ये एकदम नॉर्मली ते तेल टाकलेलं आहे आणि तेवढंच तेलामध्ये आपण इथं काय करतोय, बटाटे जे आहे ना, तर बॉईल करून घेणार आहोत. म्हणजे ही आहे ना, तर शिजून घ्यायचे. आणि ह्याच्यामध्ये ना पाणी वगैरे काहीच ॲड करायचं नाही आहे. जेवढं होईल ना, तुम्ही काय करायचं, कमी गॅसवरती ह्याला ना शिजून घ्यायचे, जेणेकरून आहे ना हा आपला बटाटा खूप असं सॉफ्ट होईल तशा प्रकारे. आता ह्याला मी काय केलं, 1 टोमॅटो जे आहे तर लांब असा कट करून घेतलेला आहे. तर तुम्ही किती पाहू शकता कशा प्रकारे आपल्या डिशला ना एक खूप सुंदर असा कलर आलेला आहे. आणि हो, बघताच तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीने मी तुमच्याशी रेसिपी शेअर करते. तर अजून काय आपला जे बटाटा आहे ते का शिजलेला नाही आहे. तर आपलं काय करायचं, परत 5 ते 6 मिनिटासाठी ह्याला झाकून ठेवायचे. आणि जेवढं आपण ह्याला ना झाकून ठेवू तेवढ्याच पद्धतीने छानपैकी हा शिजून निघतो. आणि तुम्ही पाहू शकता इथं तेल किती घेतलेलं आहे आणि त्याला तेल किती सुटलेलं आहे हे पण पाहू शकता. आणि खूप सुंदरपैकी ना आपली ही जी आहे ना, बटाटा खूप सुंदरपैकी शिजलेला आहे. तर आपण ह्याला काय करायचे, पूर्ण एकसारखे मिश्रण तयार करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून जो खालचा मसाला लागलेला असेल तोही निघेल अशा पद्धतीने. आता आपण ह्याला काय करूया, साईडला ठेवून देऊया. आता आपल्याला जर राईस बनवायचा आहे तर क्वांटिटी मी एकदम कमी ठेवली आहे, कारण आहे ना थोडीशी गडबडच होते त्यासाठी. तर आता ते जवळपास मी काय केले, पावशेरच इथं मी तांदूळ घेतले ते. आता त्या तांदळासाठी मी काय केले, 1.5 तांबे इथं पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये 2 इलायचीचे तुकडे घेतले, ते 2 लवंग घेतली, 2 मोठी इलायची घेतली, छोटी इलायची घेतली, 6 जिरी घेतली. आणि तुम्ही तर पाहू शकता 2 एक आहे ना इथं मी काय केले, जे लिंब आहेत ना ते कट करून घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि चवीपुरतं मीठही ॲड केलेलं आहे. आता पाणी चांगल्यापैकी उकळल्याच्या नंतर इथं मी काय केले, तांदूळ जे आहेत ना ह्याला मस्तपैकी धुवून घेतलेत 2 ते 3 पाण्याने. आता हे पाण्यामध्ये मी ॲड केलं, ते लगेच आपलं काय करायचं, गॅस कमी करायचा नाही, गॅस जो आहे तो फुलच ठेवायचा आहे. मी ना खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने तुमच्याशी रेसिपी शेअर करते बरं का. तुम्ही म्हणता हे तर प्रोसेस आम्हाला माहितीच आहे, पण हो, कसं असतं की प्रत्येकाची रेसिपी वेगवेगळी असते ना, हो, बनवायची टेक्निकही वेगवेगळी असते. तर तुम्ही पाहू शकता इथं तांदूळ आपण ॲड केल्याच्या नंतर चमच्याने एकदम ढवळून घ्यायचे, जेणेकरून भात जो आहे आपला खाली चिकटणार नाही. तुम्ही म्हणता लिंबाचं का टाकलं, कारण लिंबाने काय होतं की पांढरा शुभ्र आपला तांदूळ जे आहे आहे असा राहतो. तर तुम्ही थोडंसं मी तेल टाकायचं लक्षातच नाही येते, ते तुम्हाला परत पुढेमध्ये सांगते की काय झालं होतं. हे तुम्ही पाहू शकता आपला जो तांदूळ आहे तो बॉईल व्हायला सुरुवात झाली. तर आपल्याला काय करायचं, पाणी पूर्ण घ्यायचं नाही, फक्त आपल्याला काय करायचं, तांदूळ जे आहे तो काढून घ्यायचा. आणि आपला ऑलमोस्ट ना तांदूळ जवळपास 90% बॉईल झालेला आहे. तर इथं काय करते मी, चाळणीच्या साह्याने मी चाळणीवरती हा सगळा काय भात आहे तो काढून घेते. आणि कशा प्रकारे आपला जो राईस आहे एकदम सुटसुटीत मऊसूत असा झालेला आहे.
तर लिंबाचा काहीच होतं वापर करायचा नाही. ते लिंब तुम्ही काढूही शकता. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपला जी तांदूळ आहे ना खूप सुंदरपैकी बॉईल झालेला आहे. तर इथं काय करते, जेवढा काय आहे आपण तेवढं सगळं काय काढून घेते. आता ह्याला दम कशा प्रकारे द्यायचं ते तुम्हाला मी दाखवते. एकदम सोप्या पद्धतीने इथं मी रेसिपी तुमच्याशी शेअर केली, जेणेकरून ही रेसिपी कोणीही बनवू शकतं. आता इथं मी कढई घेतली, तुम्ही पातेलही घेऊ शकता, पण मी इथं कढई घेतली आहे. आता खालची लेयर जी आहे ना, त्यात आपले तांदळाची राहणार आहे. तुम्ही पाहू शकता तांदूळ खालची ही साईड शिजून नाही गेला आणि वरच्याही साईडनी जेवढा आपण कच्चा ठेवलेला आहे तोही छानपैकी बॉईल होईल. तर तुम्ही पाहू शकता खालची लेयर आहे तर तांदळाची पूर्ण म्हणजे भाताची पूर्ण एकसारखी लेवल करून घेतली. आणि हो, आपले जे पीसेस आहे थोडक्यात जसं काय मटण आपण बनवतो तशाच पद्धतीने तुम्ही इथं पाहू शकता. आपला जी दम आलू आहे तर आलू कशा प्रकारे सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकता. बघताच तोंडाला पाणी सुटेल. आणि ही रेसिपी ना खरंच खूप सुंदर बनते बरं का, आणि साध्या सोप्या पद्धतीने. तर तुम्हाला 2 लेयर लावायचे असतील तर तुम्ही तेही करू शकता, पण मी अशा काय करणार नाही आहे. तर मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने तर रेसिपी बनवते, त्यासाठीच ही रेसिपी तुम्हाला दाखवते. आता इथं मी काय केलं आहे, जेवढा आपला बटाटा आहे ना आपण बॉईल करून घेतलेला आहे, मसाले वगैरे त्याचे जे काय आहेत ना ते भाताच्या वरती मी मांडल्यात. आणि त्याच्यावरती पुन्हा मी काय केले, जो भात आपला शिल्लक राहिलेला आहे ना तोही इथं मी टाकून घेते. तुम्ही पाहू शकता आपला भातने पूर्ण व्यवस्थित असा बसलेला आहे. आणि काय करायचं, चमच्याच्या साहाय्याने तर आपला भात आहे ना तो पूर्ण एकसारखा करून घ्यायचं, की जेणेकरून बाकीचं काय आपण इथं साहित्य काही जिन्नस घेणार आहोत ना तेही व्यवस्थित बसेल आणि छान दिसेल. अशा प्रकारे तुम्ही इथं सगळं करून घेतले. आणि हो, शेवटचा व्हिडिओ बनवता बनवता असं काय झालं, की तुमच्याशी पूर्ण रेसिपी मी थोडक्यात म्हणजे शेअर करता आली नाही. म्हणजे काही गोष्टी माझ्याकडनं चुकल्यात. ते म्हणजे का, की आमच्याकडे ना म्हणजे माकड आलं होतं आणि ते जे आहे ना तर आमच्या घरावरती बसून पूर्ण जांभळं त्याने खाऊन टाकले. तुम्ही पाहू शकता, हा व्हिडिओ तुम्हालाही दाखवलेला आहे. जेवढे काय होते जांभळं त्यांनी काढलेले आहे आणि बाकीचे तो रोजच येते आणि रोज त्याचं हेच कला चाललेले आहे. त्यालाच पाहता पाहता काही रेसिपी माझ्याकडनं चुकल्यात, ते तुम्हाला दाखवायचाही प्रयत्न केलेला आहे. आणि हो, हे माकड तुम्ही पाहू शकता किती मोठं आहे. तर तुम्ही पाहिलं असेल की इथं मी काही ना म्हणजे गार्निशिंग केलेले आहे, लाल मिरची, हिरवी मिरची. आणि हो, मी काय केले ते लिंबाचे ना असे मधोमध कट करून इथं मी स्लाइस टाकलेला आहे खूप सुंदर दिसण्यासाठी. आणि फ्रूट कलर इथं मी घेतलेला आहे, म्हणजे ऑरेंज कलर मला आवडतो म्हणून तोच मी घेतला. तुम्हाला जर कोणताही कलर आवडत असेल तर तुम्ही इथं घेऊ शकता, कोणताही म्हणजे पिवळा किंवा हिरवा अशा पद्धतीने घेऊ शकता. थोडंसं मी काय केलं, कोथिंबीर ॲड केली आणि 2 चमचे इथं मी साजूक तूप घेतले. आता ह्याला आपली डिश काय परफेक्ट अशी झालेली नाही. तुम्ही म्हणतात रेसिपीमध्ये काय राहिलं तर तुम्हाला सांगते. ह्याच्यामध्ये मला ना बिरिस्ता टाकायचा राहिला माझ्याकडनं. आणि हो, माझी रेसिपी कंप्लीट झाली. अशी नाही की चुकली म्हणून, खूप सुंदरपैकी झालेली आहे. पण हो, थोडा बिरिस्ता टाकायचा माझ्याकडनं राहिला. आणि फायनली माझी रेसिपी पण झालेली आहे. कशा पद्धतीने झाले ते तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं, खात राहा, आनंदात राहा, हसत राहा आणि आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर करत राहा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याने ज्याने हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा खरंच खूप मनापासून धन्यवाद करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.